बाबा म्हणे लय दिवसात तू याचं मटन नाही खाल्लं. मी म्हणलं चला शेतावर. मग पुरा विमलचा स्टॉक आणून ठेवला होता आपण. अरे भांडे अरे त्याच्या विमल गिमल नाही. आपल्या फार्म हाऊसवर मस्त लॉन गिन आहे, एक नंबर हिरवळ आहे, घसरगुंडी बी आहे लाईन पुट्ट्याला खेळाले. आपल्या शेतावरचे राजू भाऊ म्हणे चुलीवर भांडे ठेवायच्या आधी निरमा लावायचा म्हणे, मातीपेक्षा निरमा बेस्ट राहते म्हणे. मी म्हणलं ला बाबा. मग आपण मटन धुवून उकडीची तयारी केली. चुलीवर कुकर ठेवलाच होता, तेवढ्यात आपल्याला अंदरून काहीतरी आवाज आला. म्हटलं जाऊन पाहता. आपली आई कॅराओके म्हणत होती, वा वा सूर सम्राज्ञी. याच्यापेक्षा जास्त मी ऐकलं नाही, कारण मी ऐकूच शकलो नाही. मग लोट्यात पाणी घेऊन गरम करायला ठेवलं, कारण आपल्याला बनवायचा होता रस्सा. थोड्यात कुकरची शिट्टी झाली, मटन शिजलेलं आहे. काही लोक अंडाकरीवाले होते म्हणून पहिले अंडे तळून घ्यायचे होते. ते लयच गरम झालं होतं च्या मायले, पुरा धुपट. हिम्मत करून त्याच्यात अंडे टाकले, बढिया अंडे तळले गेल्यानंतर काढले. आता करायचा होता वराडी रस्सा. त्याच्यासाठी पाहिजे तेल भरपूर. मग कांदा लसण पेस्ट, मिक्सर मध्ये बनवून आणलेला मसाला टाकला, मग विकतचा मसाला टाकला. आणि आता फिरव रे मोहम्मद. मग काश्मीरी लाल मिर्च, देगी मिर्च का तडका, अंग अंग फडका. मटन शिजलं का नाही ते टेस्ट करत होतो. तो भाऊ म्हणे का उकडच खाऊन संपवतो का. अरे डायरेक्ट मटन. कुकर मधलं मटन गंजात काढतानाचा व्हिडिओच घेतला नाही, पण जाऊ द्या. आता मस्त झालं होतं मटन, बळीया एक नंबर. खप जेवलो. आता चला घराकडे.